वाटचाल करावी। या वाटचालीसाठी आमच्या शासनाकडे विशेष मागणी आहे। त्या मागण्या असं की पहिलं मागणी अशी की जे आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिथं प्रशिक्षण घेत आहोत तिथं 15 महिन्याच्या कंत्राटीवर आम्हाला आदेश देण्यात यावे। त्यांची विशेष मागणी असं ज्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेत आहोत त्या ठिकाणी आम्हाला वाढीव ऑर्डर देण्यात यावे। तिसरी मागणी अशी आहे की प्रशिक्षणार्थींना वयोमानाची अट नसावी किंवा येणाऱ्या चौथी मागणी असे की येणाऱ्या शासकीय भरतीमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना एक विशेष आरक्षण असावं अशी आमच्या लक्षवेधी मागण्या महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशनात आम्ही मागण्या करत आहोत। सगळे प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील 4 तालुक्यातील विद्यार्थी शिक्षक आहेत ते सध्या आक्रमक झालेले त्यांच्या मागण्या करतात। काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत किंवा काय अडचणी आहेत? आमच्या प्रमुख मागण्या ह्या शासना आणि प्रशासनाकडे हे आहेत की नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1500 पेक्षा जास्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मधून शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि इतर महसूल विभागामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधून 6 महिन्यासाठी आदेश हे आम्हाला देण्यात आले। परंतु आमचे जे कालावधी आहे ते 6 महिन्याच्या आदेशमध्ये नमूद करण्यात आलेला आहे। काहींचा हा फेब्रुवारीमध्ये, काहींचा जानेवारीमध्ये संपत आहे। शासन आणि प्रशासनाकडे आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला 6 महिन्यानंतर बेरोजगाराची पाडी न येऊ देता पुन्हा आम्हाला 6 महिन्याचे असो किंवा 11 महिन्याचे जे शासनाच्या निकषात बसेल त्या निकषाद्वारे आम्हाला पुन्हा आदेश देण्यात यावे। शासनाने प्रशिक्षण दिल्यानंतर त्या प्रशिक्षण घेतलेल्याचा जो कालावधीचा जो आम्हाला आज आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्हाला जो अनुभव मिळाला आहे तो अनुभव कुठेतरी आम्हाला तो साध्य करण्यासाठी आम्हाला तो संधी दिली गेली पाहिजे। निदान आम्हाला जास्त वेळ दिला तर आम्ही अजून एक त्या डिपार्टमेंटला एक मनुष्यबळ आपण देऊ प्रत्येक डिपार्टमेंटला आणि पुन्हा आम्हाला आदेश दिले पाहिजे। आम्हाला वाऱ्यावर न सोडता पुन्हा 6 महिन्याचे वाढीव आदेश दिले पाहिजे ही प्रमुखांना आमची मागणी आहे। म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, खडगाव, शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर असे 6 तालुक्याचे नंदुरबार या जिल्हाधिकारी कार्यालयाला